Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the master endocrine gland, that is the pituitary gland. In last video we have already seen about the endocrine system, about the glands, about the hormones, what are the properties of hormones and how the hormones are interacted with the receptors on cell membrane, how the hormones are interacted with the receptors inside the cytoplasm, and how the hormones they are interacted with the receptor inside the nucleus. That the action of hormones through the three ways: by the plasma membrane receptor, by the cytoplasmic receptor and by the nuclear receptor. हार्मोन्स कसे सेल सोबत रिएक्ट होतात हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. त्यानंतर आपण सुरू करूयात द एंडोक्राइन ग्लँड्स. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काय एंडोक्राइन ग्लँड आहेत त्याबद्दल आपल्याला या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये माहिती बघायची आहे. त्यापैकी पहिली एंडोक्राइन ग्लँड आपण सुरू करूयात, दॅट इज द पिट्युटरी ग्लँड, ज्याला आपण मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतो. अँड द लोकेशन इज एंडोक्राइन ग्लँड म्हटल्यानंतर कुठला ग्लँड म्हणतो आपण? द ग्लँड विच डू नॉट हॅविंग डक्ट टू ट्रान्सपोर्ट द सिक्रेशन. त्यांना त्यांचं तयार केलेलं सिक्रेशन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी डक्ट किंवा ट्युब्युल्स किंवा चॅनल्स नसतात, त्यामुळे त्यांचं सिक्रेशन ते डायरेक्टली ब्लडमध्ये टाकतात. अशा ग्लँड्सला आपण एंडोक्राइन ग्लँड म्हणू. आणि अशा ग्लँडमधली सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. आणि याचं एक्सटर्नल आपण लोकेशन सांगू शकतो. आपल्या दोन आयब्रोजच्या मध्ये जी जागा आहे त्याच्या एक्झॅक्टली बिहाइंड पिट्युटरी ग्लँड लोकेटेड आहे. इट इज वन ऑफ द पार्ट फ्रॉम द हायपोथॅलॅमस. आणि आपण बघतो की हायपोथॅलॅमस हे पण एक एंडोक्राइन ग्लँड आहे. Hypothalamus, it is the floor of diencephalon, and diencephalon, it is one of the part from the forebrain. Our brain is divided into three parts: forebrain, midbrain and hindbrain. And forebrain having the three parts, that is the olfactory lobes, then that is cerebrum, and third one that is the diencephalon. Diencephalon दोन सेरेब्रल हेमिस्फिअरला जोडणारा जो कॉर्पस कॅलोसम हा जो भाग आहे त्याच्या खालचा भाग म्हणजे डायन्सेफेलॉन. आणि डायन्सेफेलॉनचं रूफ, मिडल पार्ट आणि थर्ड पार्ट ज्याला आपण फ्लोअर म्हणू, डायन्सेफेलॉनची जी जमीन आपण म्हणू शकू, ज्याला बेसिक पार्ट म्हणू शकू, द बेसल पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन, इट गिव्स राइज टू द इट हॅविंग द प्रेझन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड. ओके, प्लीज रेफर द डायग्राम. दिस इज वन ऑफ द region from the hypothalamus that is called as optic chiasma. आणि हा वरचा जो region आहे तो हायपोथॅलॅमसचा region आहे. and this is the supraoptic nucleus. These are the neurosecretory cells, and that neurosecretory cells having their ends which is called as hearing bodies. In between their ends there are cells which is called as pituocytes, and they are extended in the hind part or in the posterior region of the pituitary gland, that is called as neurohypophysis. The anterior region it is called as adenohypophysis. These system of blood vessels that is called as hypophyseal veins. This is called as portal system, hypophyseal portal system. And the point of attachment by which the hypothalamus attaches to the all lobes of pituitary gland, that point it is called as infundibulum. And the median part it is called as pars intermedia or median lobe of the pituitary gland. ओके, तर पिट्युटरी ग्लँड हा हायपोथॅलॅमसचा एक भाग आहे. पिट्युटरी ग्लँड इट इज आयदरली कॉल्ड आज, किंवा त्याचं दुसरं नाव आहे हायपोफायसिस किंवा हायपोफायसियल ग्लँड म्हणतो आपण. पिट्युटरी ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड आज हायपोफायसिस और हायपोफायसियल ग्लँड. ओके, इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड इन द बॉडी. And why it is called as endocrine gland? Because it control the activity of all endocrine gland. We know that hypothalamus it is the upper part of the that pituitary gland. Pituitary gland हा hypothalamusच्या फ्लोअरचा भाग आहे. आपण बघू थॅलामी, मिडब्रेनचे पार्ट आहेत, दॅट एपिथॅलॅमस, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमसमध्ये बेसिक रिजनला काय प्रेझेंट आहे? पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे. अँड इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड इन द बॉडी विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसिस. दॅट ग्लँड इट इज द रेडिश ग्रे इन कलर अँड विच इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड, ज्याला आपण मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणू. का तर हे सगळ्या एंडोक्राइन ग्लँडचं काय कंट्रोल करतं? फंक्शन कंट्रोल करतं. ओके, देन
location, where it is located below the hypothalamus. हा भाग आहे hypothalamus चा, okay, and below the hypothalamus there is a presence of pituitary gland and they are connected with that hypothalamus. बघा, hypothalamusच्या खालच्या region मध्ये pituitary gland आहे आणि हे pituitary gland ह्या hypothalamusला कशाने अटॅच आहे? that part it is called as infundibulum, ज्याला आपण काय म्हणूयात? इन्फंडिबुलम म्हणूयात, अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसियल स्टॉक. पिट्युटरी ग्लँड अटॅच टू द हायपोथॅलॅमस विथ वन स्टॉक. दॅट स्टॉक इट इज कॉल्ड ॲज हायपोफायसियल स्टॉक. ओके, पिट्युटरी ग्लँड इट इज प्रेझेंट इनसाइड द दॅट bony depression, the bony cavity called as sella turcica of a sphenoid bone. आपलं ब्रेनमधलं एक बोन आहे स्फिनॉइड बोन, त्याच्या डिप्रेशनमध्ये, त्याच्या कॅव्हिटीमध्ये, ज्या कॅव्हिटीला सेला टर्सिका म्हणून, त्या कॅव्हिटीमध्ये हे पिट्युटरी ग्लँड काय लोकेटेड आहे. दॅट पिट्युटरी ग्लँड हॅव्हिंग 3 lobes. द अँटेरियर लोब इट इज कॉल्ड ॲज ॲडिनोहायपोफायसिस. Adeno-anterior hypophysis pituitary gland. Okay, the anterior lobe of pituitary gland it is called as adenohypophysis. The posterior lobe of pituitary gland it is called as neurohypophysis, and the median lobe it is called as pars intermedia. Okay, त्याला आपण काय म्हणूयात? that is called as median lobe, or which is also called as pars intermedia. That particularly it is located in the hypophyseal region, or it is located in the below the hypothalamus, and hypothalamus it is located in the region of diencephalon. Diencephalonच्या region मध्ये hypothalamus present आहे, hypothalamusच्या खाली pituitary gland present आहे. Okay, then pituitary gland it is an outgrowth of the roof of buccal cavity, and that outgrowth it is originated in the form of Rathke's pouch, and the Rathke's pouch it is the roof of buccal cavity which then converted into adenohypophysis. बघा, आपण काय म्हणतोय? that from the roof of buccal cavity Rathke's pouch arises. From the roof of buccal cavity adenohypophysis arises, to which the outgrowth it is called as Rathke's pouch, and that Rathke's pouch it is otherly called as adenohypophysis, and that connection it is lost in case of embryo. आपण म्हणू adenohypophysis हे एक आउटग्रोथ आहे. कशाचं? पिट्युटरी ग्लँडचं, जे रॅथकेस पाऊचमध्ये अराईज होतं, पण त्याला नंतर आपण adenohypophysis म्हणूयात. आणि हे आपल्या बकल कॅव्हिटीचं वरचं रूफ आहे, छत आहे ते. And the roof of buccal cavity it is otherly called as Rathke's pouch or adenohypophysis, and that adenohypophysis it is connected with the Rathke's pouch. That connection it is lost in the embryonic condition or the embryo. Okay, then that middle lobe it is highly reduced in case of human beings, and it is called as pars intermedia. हा जो median lobe आहे तो highly reduced आहे, low in function, and it is called as pars intermedia, which is reduced in their function, and the lower part or the posterior region it is called as neurohypophysis. The adenohypophysis, बघा adenohypophysis मध्ये आपल्याला दिसेल the supraoptic nucleus from the hypothalamic region that ends into the adenohypophysis. हायपोथॅलॅमस आणि ब्रेनच्या वरच्या भागातून जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड निघत आहे ते ब्लड या इथल्या दॅट हायपोफायसियल व्हेन्सनी, पोर्टल व्हेननी, हायपोफायसियल पोर्टल व्हेन सिस्टीमनी कुठे येते? ब्रेनच्या खालच्या भागामध्ये येते, अँड दॅट इज कलेक्टेड इन द रिजन विच इज कॉल्ड ॲज adenohypophysis in the form of hypophyseal portal system, and that hypophyseal portal system collect the deoxygenated blood from the upper region of the brain, from the hypothalamic region, and that hypophyseal portal veins they are collected deoxygenated blood towards the adenohypophysis, and from the adenohypophysis that reaches to the branches of veins. वेनचं इथे कॅपिलरी नेटवर्क तयार झालं आहे, अँड दॅट डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरीड आउट टुवर्ड्स द superior vena cava which collect the deoxygenated blood from the uppermost region of the body, and it is carried towards our right auricle.
ओके, द राईट साईड ऑफ द हार्ट इट कंटेन द डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर सुपेरियर वेना केव्हा ही डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते कुठून? बॉडीच्या अपर पार्टमधून, थोरॅसिक रिजन, हेड रिजन अँड नेक रिजन. तर हायपोथॅलॅमस आणि वरच्या भागातलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हायपोफायसियल वेन्सनी कुठे आणलं जाईल? ॲडिनो हायपोफायसिसमध्ये. आणि ॲडिनो हायपोफायसिसमधून हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमनी ते वेन्सच्या ब्रांचेस थ्रू सुपेरियर वेना केव्हाला अटॅच केलं जाईल. ओके, देन द हायपोफायसिस कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस बाय द एक्झॉनिक फायबर. हायपोफायसिस म्हणजेच पिट्युटरी ग्लँड. इट इज कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमिक रिजन by the axonic fiber, that we know that the uppermost part of the neuron it is called as cyton and the lower extension it is called as axon. Then the neurosecretory cells in the hypothalamus that will secrete the neurosecretory hormones. ब्रेन मध्ये तयार होणाऱ्या हार्मोन्सला आपण न्यूरोसिक्रेटरी हार्मोन्स म्हणू. ह्या पिट्युटरी ग्लँडचे जे हार्मोन्स आहेत ते. तर बघा, हायपोथॅलॅमस इट विल सिक्रेट द मेनी हार्मोन्स विच ॲक्ट ॲज अ रिलीजिंग फॅक्टर अँड इनिबिटिंग फॅक्टर. पिट्युटरी ग्लँडद्वारे जे काय हार्मोन्स तयार होणार आहेत त्यांनी सगळ्या बॉडीचे हार्मोन्स कंट्रोल होणार आहेत, त्यांनी सगळ्या बॉडीचे एंडोक्राईन ग्लँड कंट्रोल होणार आहेत. पण पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करत आहे? तर हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस इट विल रिलीज द रिलीजिंग फॅक्टर अँड इनिबिटिंग फॅक्टर. म्हणजे पिट्युटरी ग्लँडनी काम करावं अथवा त्यांचं काम स्टॉप करावं म्हणून जे हार्मोन्स तयार होतात ते हायपोथॅलॅमस तयार करेल. आणि ते जे हार्मोन्स आहेत न्यूरोसिक्रेटरी सेल्सनी तयार केले जातील आणि त्यांच्या एंडला काय? हिअरिंग बॉडीज आहेत. दॅट हिअरिंग बॉडीज that secretes the neurosecretory hormones and they are the axonic ends of these neurosecretory cells. neurosecretory cells चे ते एंड्स आहेत. हिअरिंग बॉडीचं काम काय आहे? न्यूरोसिक्रेटरी हार्मोन्स तयार करणं. आणि इथे पिटूसाइड्स दाखवलेले आहेत. त्या पिटूसाइड्सचं काम काय? इट विल ऑल्सो स्टोअर अँड रिलीज द न्यूरोसिक्रेटरी हार्मोन्स फ्रॉम द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसमधले हार्मोन्स घ्यायचे आणि इथं स्टोअर करायचे, कारण न्यूरो हायपोफायसिस कुठलंच हार्मोन्स तयार करत नाही. त्याचं काम आहे फक्त हायपोथॅलॅमसनी तयार केलेले हार्मोन्स स्टोअर करणं, रिलीज करणं आणि जे एक्झॉनिक फायबर न्यूरोसिक्रेटरी सेल्सचे न्यूरो हायपोफायसिसमध्ये एंड होतात त्यांना सिक्रीट करणं. ओके, देन द हायपोथॅलॅमस इट इज कनेक्टेड विथ द हायपोफायसिस बाय द एक्झॉनिक फायबर. आपण म्हणूयात दॅट हायपोफायसिस म्हणजेच पिट्युटरी ग्लँड हे हायपोथॅलॅमसला कशाने कनेक्ट होतं? एक्झॉनिक फायबरनी कनेक्ट होतं. देन ऑल लोब्स मीन्स द ॲडिनो हायपोफायसिस अँड पार्स इंटरमिडिया. पुढचे जे दोन लोब आहेत, पहिला आणि मधला, दॅट विल कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस बाय द पोर्टल सिस्टीम. ही हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम आहे. त्यांनी ॲडिनो हायपोफायसिस आणि पार्स इंटरमिडिया हे कुणाशी जोडले जातात? हायपोथॅलॅमसशी जोडले जातात. आणि ट्रान्सपोर्ट द हार्मोन. या न्यूरोसिक्रेटरी सेल्सचं एक्झॉनिक फायबरचं पोर्टल सिस्टीमचं काम काय आहे? इट ट्रान्सपोर्ट द हार्मोन्स विच इज secreted by the neurosecretory cells which is secreted by the hypothalamus and it transport that all hormones towards the anterior lobe of pituitary gland. म्हणजे हायपोथॅलॅमसनी जे काय तयार केलं आहे ते सगळे हार्मोन्स ॲडिनो हायपोफायसिसमध्ये येऊन स्टोअर होतात. देन पिटूसाइड्स आणि हिअरिंग बॉडीजमध्ये स्टोअर होतात. कशानी? तर हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमनी. दॅट इज द 3 parts ऑफ द पिट्युटरी ग्लँड. ॲडिनो हायपोफायसिस, pars intermedia and the neurohypophysis. Neurohypophysis that will shows the ends of the neurosecretory cells and the hearing bodies and pitusites. Pitusites these are the glial cells. Glial cells कुणाला म्हणू आपण? ग्लिया कुणाला म्हणू? मायक्रोग्लिया कुणाला म्हणू? These are the supportive cells which are take part in the nutrition and the excretion of the brain and blood that act as a blood brain barrier. Glial cells ह्या ब्रेनच्या सगळ्या भागाला नरिशमेंट पुरवत असतात ब्लडमधून. तर पिटूसाइट्स एक प्रकारच्या ग्लियल सेल्स आहेत जे हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स एक्झॉनिक एंड जे हिअरिंग बॉडीज आहेत. हिअरिंग बॉडी आणि पिटूसाइट्सचं काम काय? पिटूसाइट्सचं काम आहे न्यूरोसिक्रेटरी हार्मोन्सला स्टोअर करायचं आणि रिलीज करायचं. हिअरिंग बॉडीजचं काम आहे कारण हे न्यूरोसिक्रेटरी सेल्सचे एक्झॉनिक एंड्स आहेत न्यूरोसिक्रेटरी हार्मोन्स तयार करायचे. हायपोथॅलॅमसमध्ये रिलीजिंग आणि इनिबिटिंग फॅक्टर तयार होतात. त्यांना न्यूरो हायपोफायसिस या भागात स्टोअर करायचं कारण तिथे न्यूरोसिक्रेटरी सेल्सचे एंड एक्सटेंड होतात. देन सुप्राऑप्टिक न्यूक्लियस असतील किंवा हायपोथॅलॅमसचा भाग असेल हे सगळं ॲडिनो हायपोफायसिसमध्ये एंड होतं आहे. कशाने? हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमनी. आणि हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम ब्रेनच्या वरच्या भागातलं डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना किंवा द्वारे हार्टला पोचवते. तसेच सगळे हार्मोन्स हायपोथॅलॅमिक रिजनमधून ॲडिनो हायपोफायसिसमध्ये
स्टोअर करणं, तिथपर्यंत आणणं हे सुद्धा हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमचं काम आहे. तर दिस इज वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट ग्लँड which is the endocrine gland in nature. It is master endocrine gland from the body, which is the smallest gland, and it control activity of the all endocrine gland of the body, and that is called as pituitary gland, which is present at the base of hypothalamus, which is called as diencephalonic region, which is also called as that स्फिनॉइड बोनचं जे सेला टर्सिका कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे. ऑप्टिक कायास्माचा खालचा रिजन हा पिट्युटरी ग्लँडचा आहे. अँड दॅट द 3 पार्ट्स ऑफ पिट्युटरी ग्लँड, दॅट इज द एंटेरियर लोब, ॲडिनोहायपोफायसिस, मिडल लोब, पार्स इंटरमिडिया, अँड द लास्ट पोस्टेरियर लोब, इट इज कॉल्ड as neurohypophysis. The explanation of adenohypophysis and its hormone that we will study in our next session. This is all about today's video. Thank you, student, for today's session.